ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा शनिरावांचे नाव घेते नवलाई देवीचं चरणी ठेवून मानतात. ओके, या सगळी प्लास्टिकचीच फुलं आहेत ना? खरंच ओरिजिनल वाटत. एक एक फुलं आम्हाला पण द्या केसात लावायला. रंगबिरंगी कलर एकदम मिक्स. डार्क कलर आहे तर अजून उठून दिसत आहे. हे बघा वहिनीची रांगोळीची फिनिशिंग छान आहे. फटाफट फटाफट. नमस्कार, आजच्या सवितास व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मी गावी आले होळी सणासाठी. तर आता उद्या आमची पालखी येणार. आमच्या देवी नवलाई कुंभदल महालक्ष्मीची पालखीचं आगमन होणार उद्या कोतवाल गावामध्ये. तर सगळ्या बायका आता तयारी करतायत. आईला सजवायची कशी, सगळ्या साड्यापासून सगळ्या अशा निऱ्या पाडतात सगळ्या महिला. आणि जी सगळी तयारी चालली ते कोणाच्या घरी चालली? आमच्या नीलमच्या म्हणजे माहेरच्या घरी चालली. नीलम, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. आम्ही खूप खुश. आमची तायबाईचं घर आहे. तायबाईच्या आजीचं घर आहे. आजीचं घर. आम्ही तायबाई बोलतो. त्यांच्या घरी चाललेलं आहे. त्यांच्या शेजारी. हो. तुला कसं वाटतं नीलम? खूपच छान वाटतं. आम्ही खूप खुश. गेल्या वर्षी आम्ही डोंबिवलीवरून साड्या सगळ्या तयार करून आले होते, म्हणजे निऱ्या वगैरे ज्या पाडल्या होत्या. आणि इथे येऊन आम्ही आईला साडी नेसवली. आता इथे येऊन आईने आम्हाला इथं बोलवलं की इथे या, गावी या आणि तुम्ही माझी तयारी करा. हे एक संकेत आहे. तो खूप छान वाटतंय. खूप मस्त आहे. आणि 1 वर्षांनी पुन्हा हा योग आला आहे आणि खूप खुश आहे. खरंच गेल्या वर्षी जसं की तसं या वर्षी पण आपल्याला करायला भेटतंय. म्हणजे किती आनंद होतोय आपल्याला. आता उद्या काय काय करणार? उद्या सगळ्यात अगोदर सगळी घरची कामावरून आम्ही मंदिरामध्ये जाणार. तिथे तयारी करणार. त्याच्यानंतर ऊन लागलं ना तरी चालेल, पण आम्ही आईसाठी जाणार. सर्वप्रथम आम्ही मंदिर स्वच्छ करून घेणार. तिथली तयारी झाली की मग घरी येणार. मग आम्ही आमची तयारी करणार. मग पूर्ण पालखीच्या स्वागतासाठी पुढे जाणार. आता पुढे पुढे काय ब्लॉग मध्ये पाहायला भेटत, तुम्ही शेवटपर्यंत बघतच राहा. खरंच धूम धमाल करणार आहेत. म्हणजे सगळ्या महिला आम्ही गावच्या भाषेमध्ये शेतीमधून रस्ता आहे. ते सगळे महिला येतात, म्हणजे डीजे वरती नाचतात, मस्त धमाल करतात. सगळे महिला, जेंट्स, छोटी मुलं, मोठी सगळे नाचतात. आणि आईची पालखी पण मस्त नाचवतात. खूप आनंद वातावरण असतो. त्या मला आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे. तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बघत राहा. ओके, लेट्स गो. संजूताई, नवलाईला साडी नेसवायचं हे कुणाला सुचलं? काय तुम्ही सुरुवात केली ना वहिनी, नवलाई देवीला साडी नेसवायची. आम्ही तर आता आलो. काय बोलतात? हे सगळं आठवण होतं तुमच्या लक्षात होतं? हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, आज देवीचा मंगळवार ग, आज देवीचा मंगळवार ग. आठा दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी, जोगवा वाढी ते पार्वती माय ग, जोगवा वाढी ते पार्वती माय ग, आज देवीचा मंगळवार ग, आज देवीचा मंगळवार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी. हे कसं जमतं तुम्हाला? आई बरोबर करून घेते. आई बरोबर करून घेते, पण तुम्ही पाहिलं असेल ना कुठेतरी. डायरेक्ट कुणाला असं डायरेक्ट मूर्तीला साडी नेसवायची म्हणजे सगळ्यांना जमत नाही. माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, तिच्या घरी दरवर्षी गौराई येते आणि त्या गौराईची तयारी करता 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 आज आई शिकली, आरामात शिकली. छान. गेल्या वर्षी पण तुम्हीच साडी सगळं तयार केलात, तेव्हा आपण डोंबिवलीला तयारी केली ना साड्यांची. या वर्षी आईने ते बोलवलंय आपल्याला, गावाला तयारी करा. त्या आमच्या वहिनी त्या पण मदत करतायत अर्चना वहिनीला. वहिनी, कसं वाटतंय? तुम्ही ह्याच वर्षी मदत करताय? दरवर्षी येतं होळीला? हो, दरवर्षी येते, पण ह्या टायमाला पहिल्यांदाच झाले. सप्त्याचं थोडंफार सांगा ना, काय काय हरिपाठ खेळलात का? हरिपाठ कीर्तन पण झालं. कीर्तन खूप छान होतं. आणि हरिपाठ हरिपाठला मी नव्हती गेली, पण कीर्तन ऐकायला. काय बोलता? कीर्तन ऐकायला जायची. ह्या वर्षी कुठला बुवा होते कीर्तनाला?
ही राहू दे, हिरवी चांगली. काय नाव आणि हिरवी उठली दिसेल ना, हिरवी उठली. लक्ष्मण बुवा. अरे मग माझे मामा. अच्छा ते होते. अच्छा. आता उद्याचं काय प्लॅनिंग आहे अर्चना? म्हणजे तुम्ही सांगा, सगळ्यांनी सांगायचंय काय 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 उद्या काय काय सुरुवात कशी करायची? सकाळची सुरुवात कशी करायची? मंदिरात जाणार, तयारी करणार, देवीची करणार, मंदिरात करणार, पालखी सजवणार आणि खूप एन्जॉय करणार. मंदिर पण साफसफाई आणि या करायचं. खूप वर्षातून वहिनी आलेत माझी वहिनी. मंदिर साफसफाई करणार, रांगोळी काढणार, रांगोळीचा सण असेल. आता बोला काय काय करणार, बोलला परत बोला. पूर्ण मंदिर झाडून काढू, नंतर रांगोळीचा सडा काढू, नंतर आईची तयारी करायला घेऊ आणि नंतर तर आहेच नाचायचं आम्ही. लगेच पळू नका, नाही नाही तर आम्हाला कामाला जायचंय, सकाळी लवकर उठायचंय. अजिबात नाही, शेवटपर्यंत बघा, स्टार्ट टू एंड. सगळ्या महिला साड्यांची तयारी करतायत. नुसती व्हिडिओ काढते तर मी थोडीफार आता त्याला मदत करते, कारण की मला पण थोडा हात लावायचा आहे आईच्या साडीना आणि मला पण त्याचा आनंद अनुभवायचा आहे. तर येतात साड्याची तयारी करायला जाते. आणि पुढचा व्लॉग आता रात्रीचे किती वाजले? 11:15 वाजलेत. आता अर्धा व्हिडिओ आता खूप पुढे बघूया, पुढे काय काय. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. खरंच उद्या खूप मस्त धमाल आणि मस्त मजा येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर स्टार्टिंग पासून पण बघा. आता मी जाते, मी खरं सांगू का, गावाला आलो ना तर गावच्यासारखं राहायचं. गावाला आली होती, सगळ्या महिलांसोबत मस्त हसी मजाक, मग जे काय करायचंय मस्ती ते एकत्र येऊन करायचं. तर आता एवढा आनंद वाटतंय ना, एवढं सगळं एकत्र आलेत महिला, सगळी तयारी करतायत आईच्या साडीची. कशा निऱ्या पाडतायत, सुंदर अशा निऱ्या पाडतायत एकसारख्या. तर तेच बघायला खूप आनंद आहे. आता मी पण ते आनंद अनुभवायला जाते आणि मला पण आता मिक्स व्हायचं आहे. तर चलो मी जाते. तर पुढचा ब्लॉग आता पुढे खूप मस्त मजा येणार आहे. तर स्टार्टिंग असेल आता मी चालली आहे मदत करायला. झाल्या साड्यांची निऱ्या पाडून लॉन्ड्री मध्ये साड्या दिल्या. आपल्या लॉन्ड्रीचं नाव काय? हो, नीलम पॅकिंग छान करते. कुठे केले मी, यांनीच करून दिली. आम्ही फक्त ह्याच्यामध्ये भरून धाग्याने गाठ तरी बहुतेक आपलं काम झालेलं आहे. मग त्या दोघी करतायत. आम्ही काय फक्त काय गप्पा मारायला आहोत काय? अर्चनावरी आईच्या साड्या पूर्ण पण तयार केल्यात, निऱ्या वगैरे सगळ्या पाळल्या, मस्त पॅकिंग केली व्यवस्थित. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. जेव्हा ते करत होते तेव्हा अंगावरती, जेव्हा आपण बोलत होतो ही साडी कोण घालणार, ही साडी कोण घालणार, तर अक्षरशः अंगावरती काटायत होतं ना. आणि खूप छान वाटलं की अरे ह्या वर्षी तर आईने गावालाच बोलवलं तयारी करण्यासाठी. आता चमत्कार झाला, खरंच चमत्कार झाला आणि खरंच खूप छान वाटलं. अजून 4 जणींचा हातबोट लागला त्यासाठी. आता तुम्ही काय बोलत डान्स करायचंय? हो, आता आलोय तर 4-5 सवासनी आता गोल तरी राऊंड मारणार. शिमग्याचा डान्स झालाच पाहिजे. आमच्या दाराशी आहे शिमगा. या चला, गाणं कसं लावायचंय? आता तोंडीच गावं लागेल कारण की मोबाईल मला येतं. होडी ओ नखवा हो नखवा ओ होडी ओ नखवा हो नखवा होडी ओ नखवा हो नखवा होडी ओ नखवा हो नखवा रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचा शत्रू रावणाने सीतेला नेली पळवून. रामाचा शत्रू रावणाने सीतेला नेली पळवून. जोय जाय 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 जोय जाय. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय दोघी मैत्रीण दादरावर दादरावर फोटो काढू पदरावर पदरावर. फू बाय फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फू बाय फू फू गडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू करा स्पीड आला 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 अंगात आला घुमू दे रामा पामा वाजू दे ध्रुवा शत्रुबा गवर माझी नाचू दे ना 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 तू गाणं बोल मी ना 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 करते मी नाचू ग नाच ग घुमा कशी कशी नाच ग घुमाना नाच ग घुमाना तुम्ही कशी नाच ग घुमा मंदिरची स्वच्छता करायला सर्वात आधी मंदिर सगळं मस्त चकाचक स्वच्छ करणार नंतर रांगोळी काढणार त्यानंतर मग आईची तयारी करणार आईला छान तयारी केली सुंदर अशी नटवली की नंतर आम्ही आमची तयारी करायला जाणार आनंद वाटतो ना आम्ही रात्री नाचलो फुगड्या खेळलो परत आईच्या साड्या जे होत्या आम्ही मस्त तयारी केली आईच्या साड्यांची आता प्लेट आता त्याच साड्यात आम्ही घेऊन आलो नंतर परत येणार आम्ही मंदिरामध्ये आता फक्त स्वच्छता करण्यासाठी आम्ही साफसफाई करायला आम्ही मंदिरात आलो हे बघा सगळ्या महिला काम करतात एवढं भारी वाटतंय ना खरं इथंच चांगलं वाटतं मंदिराने एवढी शांतता वाटते ना तर खरंच का शांत म्हणजे मन शांत ठेवायचं असेल कसलं टेन्शन नसेल ना घ्यायचं तर गावाला यायचं अगदी या सुंदर वातावरणामध्ये यायचं कसलं प्रदूषण नाही अगदी नॅचरल हवा इथे आपल्याला मिळते खरंच भारी वाटतं ना एवढं लाईट जरी गेली ना तरी बाहेरच्या झाडांची जी हवा येते ना त्याच्याने एकदम भारी एकदम फुलफुल वाटतं एकदम फ्रेश वाटतं आता आम्ही इथे आले चारी बाजूने हवा येते ना मंदिरमध्ये भारी वाटते एकदम खरंच एक नंबर आता मी पण जाते त्याला मदत करायला मी पण आता साफसफाई करायला मदत करते त्याला चलो हे साफसफाईचं सामान सगळं थँक्यू दादा अजून काय काय दिलंय आता हे सगळं साहित्य सांभाळून ठेवायचं म्हणजे पुढच्या वर्षी पण आपल्याला वापरता येते दादा यावर्षी काय नवीन पालखीचं यावर्षी तर फुलांचंच आहे फुलांचं प्रमाणे आपण जशी फुलं आणतो पण त्या अलग पद्धतीमध्ये फुलं प्लास्टिकची काहीतरी फुलं मी ऐकले हो प्लास्टिकची फुलं मस्त ना ती छान राहतील फुलं ना खराब पण होणार नाही फुलं कोणी आणले ह्या वर्षी ताई तुम्ही आणला साड्या पण आणलात ना तुम्ही पहिलं अगोदरच तुम्ही सांगितलेलं तुमचं नाव सांगा ना इकडे या साईडला या अच्छा ओटी भरा आता ओटी भरा तुम्ही आता इथेच मंदिरात भरणार का नाही पालखी आपले सानेवर आणि फुलं पण तुम्हीच दिलात ना खरंच नवल्या दे खूप खुश होतील आणि मस्त आशीर्वाद देतील माहेर रोशन आहेत का ओके चला मस्त चकाचक मंदिराला मंदिरात जाण्या बसल्या त्यावर काढा मंदिर आपल्या तो सुंदर दिसतोय माहिती बहिणी बाई हात पोचतोय का कामाला लागले प्रत्येक वेळेला घेतले
अभी अपनी पावर दिखाओ काम की। ये वाली है तो लुक वाली है राजस्थानी मोठे समोर आले बघा माझ्याकडे छान दिसत ते साडी बदल घेतलाय ना भारी वाटतंय। सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नथ ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झूल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झूल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग काका नवलाय कुंभारच्या महालक्ष्मीच्या मूर्त्या तुमच्या घरी असतात? होय आमच्या घरी असतो. तुमचं नाव सांगा. माझं रमेश पांडुरंग शिंदे. तुम्ही आपलं जे मंदिर हे आपलं देव जिथून वाडवडिलांपासून तिथून पासून आमच्याकडे मूर्ती आहेत. हो खूप जुन्या मूर्ती आहेत आपल्याकडे. जुन्या मूर्त्या म्हणजे एकदम माझे आणि अशा मूर्त्या कुठे भेटणार पण नाहीत. एवढे जे चांदी एवढी पॉवरफुल चांदी आहे. ओरिजिनल चांदी. ओरिजिनल चांदी आहे. तर मी काय बोलते आता आपण दरवर्षी होळीला येतो सगळे एकत्र येतो. नवरात्रीला पण आपण सगळे एकत्र येतो पाय पडायला वगैरे. तुमचा विचार काय ते महालक्ष्मी तुळजापूर भवानी ह्या मोठ्या मोठ्या मंदिरमध्ये देवींची म्हणजे अभिषेक केला जातो. आता नवरात्रीला आपण मुंबईला जातो जागोजागी प्रत्येक एरियामध्ये नवरात्रीची घटस्थापना होते. तिथे होम पेटवला जातो. अष्टमीच्या दिवशी करतात बरोबर ना. आणि आपण पुजारीला बोलून आपण आपल्या मंदिरामध्ये नवल्याच्या मंदिरामध्ये होम करायचं या गोष्टी जर केलं तर ते आपल्याला खूप प्रसन्न होईल. म्हणजे माझं मनातलं मी तुम्हाला सांगितलं बरोबर. मी पण माझ्या मनातलं बोलतो. मला तर असं वाटतंय आम्हाला दोघांना पण जेवढं जिथं कार्यक्रम होतील तेवढे आम्हाला आनंद वाटेल. आता मी जो प्रश्न तुमच्या समोर मांडलाय बघा आपल्या गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे गावातले अधिकारी म्हणजे जे मेन व्यक्ती आहेत तुम्ही त्यांच्या कानावर घाला. तुम्हाला एक म्हणतात ना सुचवलंय आठवण करून दिले की असं असं करूया नवीन काहीतरी करूया आईसाठी. बघा ते तुम्ही शब्द टाका. चालेल तसं काय टाकायला आणि खरंच तुमचा सपोर्ट असला आम्हाला आम्ही टाकू शकतो. आणि काय
तुमच्या ह्याने होत असेल तर आम्हाला आनंदच आहे सगळ्यांची रक्षण करते ही आहे हो आईला. तेच आपल्या आता किती वाड्या आहेत? 3 वाड्या आहेत. 3 वाड्यात हो. त्या 3 वाड्याची मालकी नाही मालकी नाही ते. आणि त्या गावामध्ये कल्प्या माता आहे. आपल्या ह्याचीच मालकी नाही ते. हो तर बघा विनंती आहे. नाही विनंती तर आम्ही विचार करू त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. त्या मंदिराचं काम आता कलरचं काम मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर आणि प्रत्येक गोष्टीला झालं पाहिजे. बरं खरंच खूप छान बोललात माझ्याशी आणि चांगली माहिती दिल्यात आईबद्दल. आईचं पालखी म्हणजे आईचं आगमन गावात होणार त्या स्वागतासाठी आता आम्ही उभे राहणार आईची वाट पाहत. आता थोड्या वेळातच आईचं आगमन गावात होईल. तर आता पुढचा ब्लॉग बघा. पुढचा ब्लॉग म्हणजे अजून पुढे चालू आहे. ब्लॉगाचं कंटिन्यू आपलं चालू राहणार आहे. आणि आता सगळ्या एकत्र महिला पुरुष जे जेवढे गावामध्ये राहणारे जेवढे सगळे लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन जे नाच करणार आहेत ना DJ मध्ये भारी वाटणार आहे खरंच. आता खरंच एवढं सगळं आईची सेवा केली ना आम्ही. आईला तयार केलं जे काय केलं छोटं मध्ये हे छोटंसं काम आहे पण एवढं मनाला प्रसन्न वाटलंय ना. खरंच दरवर्षी आम्ही येऊन असं करायची इच्छा. आता गेल्या वर्षी केलं ह्या वर्षी सुद्धा आलो. खरंच एवढं भारी वाटलंय ना मला. मी तर दरवर्षी येणार मस्त. आता मी चालले. तर आता आईची पालखी अर्ध्या रस्त्यात आली. आता आम्ही आईला आणायला चाललो. आम्ही 3 जणीच माझी छोटी जाव स्वाती पूनम हाय पूनम रेवडीतून आलेली आहे. आणि तिच्या गावातल्या पण काय महिला येणार आहेत ना का? गेल्यात खरंच. त्यांनी सेम साड्या नेसल्यात ना का? तू नाही मॅचिंग केली? नाही मी पहिली घेतली होती ना म्हणून. अच्छा खरंच आता मस्त मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. सगळ्या महिला डान्स करणार DJ वरती. आणि माझी तर पहिली जाव माझी जाव मस्त डान्स करणार आहे. खरंच छान डान्स करता. ह्या दोघी पण छान डान्स करतात बघायला खूप एन्जॉय करतो. आईला जसं नाचवत आम्ही आणतो आणि साणीवरती बसवतो. आता सगळ्या बायका नाचणारच आहेत बघायला भेटेल आजच्या ब्लॉग मध्ये. चला
आईजवळ प्रार्थना केली किंवा मनापासून काही इच्छा केली मागितली तर नवलाई आपली खरंच शब्दाला उभी राहते, पुढे लागते. पुढे लागते. हो, मनापासून आवाज दिला पाहिजे आईला. खरं ना, आलीच पाहिजे. हो, ती कोण पण असून द्या, असं नाही की फक्त आपल्या गावातली, ती बाहेरची लोकांची पाठीशी पण उभी आहे. हो, बाहेरची लोक पण बोलतात ना की आपण बोललो ना आमच्या देवीचं आहे, ते पण बोलतात ना तिचे कामं ती करतेस. हो, ते तर आहे नक्की. आम्ही खोटं नाही बोलत, ते माझा अनुभव आहे. आता बघा नवल्या देवीचा काय अनुभव घेतला तुम्ही? काय सांगणार तुझं कौतुकच करायचं, तेवढं कौतुक. खरंच खूप छान बोललात आईबद्दल आणि आम्हाला बोलला त्यांना. आम्ही आता मंदिरात गेलेलो, खरंच खूप आम्हाला बरं वाटलं. एवढं आईचं मंदिर आम्ही साफ केलं ना, खरंच असं वाटत होतं की इथंच थांबावं मंदिरामध्ये. नाही, खरी गोष्ट आहे. बसली खरंच सगळ्या महिलांनी धुमाल केली, डीजे वगैरे एवढं नाचलेत ना. जो आजचा नवल्या देवीचा ब्लॉग मला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता हळदी सुरू होईल आणि त्यानंतर परत जागरण पण होणार आहे. पण आता मी एकच ब्लॉग येईल का ते त्याच्या ब्लॉगमध्ये मला कमेंट नक्कीच सांगा. आणि नवल्या देवीचा हळदीचा ब्लॉग गेल्या वर्षी पण ब्लॉग केला आहे नवल्या देवीचा, तो तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, तर नक्की बघा. यावर्षी पण असं वेगळं काहीतरी आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं. चला इथे ब्लॉग